शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा टॉपची काही भाजीपाला पिकं पाहणार आहोत, जी तुम्हाला कमी कालावधीमध्ये किंवा कालावधी जरी कमी नसला ना, तरी तुम्हाला या सीझनमध्ये म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जर तुम्ही लागवड केली ना, तर समोरचे पुढचे 2 ते 3 महिन्यामध्ये चांगली इन्कम जनरेट करून देईल. तुम्हाला चांगला पैसा शेतीतून काढून देईल. असे काही पिकांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत, जे पिकं तुम्ही हल्ली म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लागवड करू शकता आणि त्यापासून चांगल्यात चांगलं उत्पादन आणि इन्कम जनरेट करू शकता. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडे जर शेती किंवा शिल्लक जमीन असेल ना, तर तुम्ही नक्कीच या पिकाची लागवड ह्या वर्षी मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलच्या एंडिंग मध्ये मित्रांनो, नक्कीच करू यामध्ये शकता. सगळ्यात जे पहिलं पीक आहे ना, ज्या पिकाची आपण लागवड करू शकतो ते म्हणजे टमाटर. या पिकाची लागवड आपण या एप्रिलच्या एंडिंगला किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला करू शकतो. त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर आपण या सीझन मध्ये टमाटो या पिकाची लागवड केली ना, तर या सीझन मध्ये जे काही उन्हाळी टमाटो आहे ते निघल्या म्हणजे हार्वेस्टिंग झालेली आहे ऑलमोस्ट त्याची. आणि जे काही आता समोरच्या पावसाळा हा सीझन येणार आहे, त्या पावसाळ्या सीझन मध्ये आपल्याला टोमॅटोची डिमांड वाढलेली पाहायला मिळते. तर जर आपण या वेळेस लावली ना, तर 3 महिन्यानंतर आपल्याला टोमॅटोची काढणी सुरू होते आणि चांगले बाजारभाव आणि चांगलं उत्पादन आपल्याला या काळामध्ये होत असतो टमाटरचं. म्हणून तुम्ही नक्कीच टोमॅटो या पिकाची लागवड करून चांगलं उत्पादन आणि चांगला पैसा हा करू शकता. टोमॅटोच्या व्हेरायटीचा विचार केला ना, तर तुम्ही सिंजेंटा कंपनीच्या व्हेरायटी आहेत. तुम्हाला यूएसच्या काही व्हेरायट्या पाहायला मिळतात. साहो आहे सिंजेंटाची, बाहो आहे, यूएसच्या काही व्हेरायट्या आहे यूएस कंपनीच्या. ह्या सगळ्यात चांगल्या नामांकित प्रचलित व्हेरायटीची तुम्ही लागवड करा, जेणेकरून तुमच्या टोमॅटोमध्ये क्वालिटी चांगली राहील आणि तुमच्या जे काही टोमॅटो आहे त्याची डिमांड मार्केटमध्ये राहील. अशा टोमॅटो व्हेरायटीची तुम्ही लागवड करा. यामध्ये दुसरं पीक शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही लागवड करणार असाल तर तुम्ही भेंडी या पिकाची लागवड करू शकता. भेंडी हे पीक साधारणतः आपल्याला खूप चांगलं कमी कालावधीमध्ये उत्पादन देते आणि भेंडीची जी काही तोडणी आहे ते आपल्याला 3, 4, 5, 6 दिवसांना कंटिन्यू कराच लागते. त्याच्यामुळे याचे पैसे आपल्याला येतच राहते. बाजारात जर भेंडीचा सध्याचा भाव पाहिला तर ₹20, ₹15 पावच्या हिशोबाने भेंडी विकत आहे. तर नक्कीच हे भेंडी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन काढून देणारं पीक आहे. यामध्ये तुम्ही राधिका या वाणाची वगैरे लागवड नक्कीच तिकडे करू शकता किंवा तुमच्या एरियामध्ये जे काही प्रचलित वाण आहे त्या वाणाची तुम्ही लागवड करून चांगलं उत्पादन हे भेंडी या पिकाची लागवड करून करू शकता. यामध्ये तिसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही कारले या पिकाची लागवड करू शकता. कारले या पिकाची लागवड करून सुद्धा बरेचसे शेतकरी चांगलं उत्पादन, चांगला पैसा केलेला आहे. कारली साधारणतः कमी कालावधीचं पीक आहे. फक्त कारलीमध्ये आपल्याला काय करायला लागते ना, कारलीला आपल्याला वेल वर्गीय पीक म्हणून आपण त्याला पकडू शकतो. त्यासाठी आपल्याला बांबूचं वगैरे एक मांडव टाईप करावं लागते. फक्त हे एक कारलीमध्ये आपल्याला एक्स्ट्राचं करायचं आहे. पण कारली तुम्हाला सतत तोडा म्हणजे त्याचा करावा लागतो आणि त्याचा बाजारात चांगला बाजारभाव सुद्धा तुम्हाला मिळते. म्हणून तुम्ही कारलीची लागवड यावेळेस नक्कीच करू शकता. यानंतर तुम्ही याच व्हेरियंटमध्ये म्हणू शकतो आपण दोडका या पिकाची लागवड करू शकता. दोडकीची पण डिमांड सध्या बाजारात खूप चांगली आहे. बाजारभाव सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत असतो. म्हणून दोडका सुद्धा तुम्हाला चांगलं प्रॉफिटेबल पीक या सीझनमध्ये ठरणार आहे. यानंतर मी पिकाचा विचार केला. यामध्ये तुम्ही ते जे 3 सांगतो, त्यामुळे तुम्ही पालक, मेथी आणि सांबार हे कमी कालावधीची पिकं आहेत शेतकरी मित्रांनो. अवघ्या तुम्हाला 45 दिवसामध्ये चांगला उत्पादन, चांगले पैसे काढून देतील. या तिन्हांची डिमांड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असते आणि हे तीनही पिकं जे आहेत हे लवकर येणारं पीक आहे आणि कमी जागेमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला पैसा देऊन जाईल आणि कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगला पैसा देऊन जाईल, असे हे पिकं आहेत. म्हणून तुम्ही यांची सुद्धा लागवड नक्कीच या सीझनमध्ये करू शकता. बरेचसे शेतकरी या सीझनमध्ये जे काही सांबार आहे किंवा जे काही पालक आहे, मेथी यांची लागवड करून चांगला पैसा हा कमवत आहे. तर नक्कीच तुम्ही या पिकाची सुद्धा लागवड तिकडे करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण बरेचशी पिकं पुन्हा घेऊ शकतो, ज्यामध्ये आताच मी रिसेंटली एक फील्ड पाहिली, ज्यामध्ये वांगीची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. वांगीलाही तुम्ही चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर ते सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाणारं हे पीक आहे. तर असे जे काही पिकं आहे हे मी आयडेंटिफाय करून तुम्हाला सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त पण बरेचसे पिकं आहे जे तुम्ही या सीझनमध्ये लागवड करू शकता. ते मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या पिकाची लागवड करणार आहात आणि मी जे सांगितलेले हे जे पीक आहे त्यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करून तुमच्याकडे जर क्षेत्र रिकामं असेल तर तुम्ही चांगलं उत्पादन हे कमवू शकता. हेच मी तुम्हाला म्हणेल. हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांना शेअर करा, त्यांना सुद्धा माहित होऊ द्या की अशा पद्धतीचे पिकं आपण या सीझनमध्ये घेऊ शकतो आणि चांगलं उत्पादन तिकडून कमवू शकतो. धन्यवाद.